नमस्कार मित्रांनो, साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या 27 जानेवारीच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे अद्वैत ह्या कलावर खूप भडकलेला असतो. अद्वैत कलाला बोलतो की कला, तू मला का सांगितलं नाही की तो सौरभ या नयनाची हात मिळवणी करतोय म्हणून? तू का माझ्यापासून लपवलंय? असं पण इकडे आता अद्वैत या नयनाला जेव्हा बोलतो त्यावेळेस नयना बोलते की अरे अद्वैत चांदेकर, मला वाटलं नव्हतं की ही नयनाताई माझ्याशी एवढं खोटं बोलेल म्हणून. त्या दिवशी हे सर्व बोलण्यासाठीच मी त्याच्या केबिनमध्ये त्या दिवशी गेले होते आणि तू कारण नसताना सुद्धा मला बोलला. अरे माझा खोटेपणाचा करण्याचा काही हेतू नव्हता. मला फक्त या नयनाने या कचाट्यामध्ये ओढलं आहे, बाकी काही नाही. असं पण ही कला आता या अद्वैतला सांगायचा खूप प्रयत्न करत असते. त्याच वेळेस इकडे अद्वैत सर्व काही आता ऐकत असतो. इकडे कला बोलते की एक दिवस सुद्धा मला वेळ दे, मला खूप काही पुरावे गोळा करायचे आहे आणि ह्या सौरभचा खरा चेहरा सर्वांसमोर आणायचा आहे. नयनाताईला सुद्धा मी ह्या कुठल्याच गोष्टीमध्ये इंटरफेअर करणार नाहीये, कारण मी यामध्ये नाहीच आहे, हे मला सर्वांना आता सांगायचं आहे. असं पण इकडे कला ही जेव्हा अद्वैतला सांगते आणि थोडीशी साईडला उभी राहायला जाते, तेवढ्यात आता इकडे हा सौरभ आपल्या तोंडाला थोडासा शर्टचा कोपरा लावतो आणि तेवढ्यामध्ये तेथून निघून जात असतो. मध्ये इकडे अद्वैत आणि कलाचं लक्षच नसतं. हा तर दुसऱ्या दिशेने निघून गेलेला असतो. इकडे कला व अद्वैत दोघेही तिथून निघतात. इकडे कला ही पुन्हा त्या खिडकीवर जवळ येते आणि त्या खिडकीवर थाप मारू लागते. अद्वैत बोलतो की तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीस का? अगं तो घरात नाही. त्यावेळेस इकडे कला ही हळूच खिडकी उघडते आणि आतमध्ये बघते तर अद्वैतला आणि कलाला आतमध्ये कोणी दिसत नाही. त्यानंतर इकडे ही कला बोलते की आतमध्ये तर नाहीये, मला तर वाटतंय तो गेलाय वाटतं इथे, शहर सोडून गेला की काय? असं पण कला ही या अद्वैतला बोलते. त्यावेळेस अद्वैत बोलतो की चल आता. असं बघायला मिळतं की आता इकडे राहुल आणि ही रोहिणी दोघे जण इकडे रूममध्ये असतात. तेव्हा ही रोहिणी आता हळूच्या राहुलला सांगते की इतकी बिनलाजी मुलगी आहे ही, तुला काय सांगू, हिने अखेर लाजच सोडलेली आहे. एवढं सर्वांना टेन्शन आहे आणि हिचं काय ज्यूस पिण्याचं आणि काय खायचं काम चाललंय. असं पण इकडे रोहिणी हळूच या राहुलला सांगते. तर नैना आता तिथे जवळ ज्यूस पित असते. तर नैना आता ह्या अंजूला आवाज देते आणि बोलते की मला माझ्या रूममध्ये आणून दे तेवढं ज्यूस. त्यावेळेस इकडे आता राहुल ह्या नैनाजवळ येतो की तुला हा काय फालतूपणा चालू केलाय तू? तुझा हा फालतूपणा जो आहे ना तो बंद कर, नाहीतर माझ्या इतकं कुणीच बरं वाईट असणार नाही. असं पण इकडे राहुल या नैनाला चांगलंच धमकावतो. त्यानंतर रोहिणी सरोज मॅडमकडे येते. रोहिणी या सरोजला बोलते की अगं तू असं शांत कसं बसू शकतेस? तू जोपर्यंत तुझा इंगा दाखवणार नाही ना तोपर्यंत ह्या मुली अशा गप्प बसणार नाही. त्या खूप अति करायला लागल्या आहेत. एवढं केलं तर केलं आणि वरून शाजूकपणाने बोलतात. असं पण रोहिणी आता या सरोजला बोलते. त्या मुलीच्या जागेवर जर दुसरी एखादी मुलगी असती ना तर एखाद्या जागेवर गुपचूप बसली असती. परंतु कसलं काय, हिचं काय नाश्ता करायचं काम चालतंय, ज्यूस पिण्याचं काम चालतंय. इतकी बिनलाजी मुलगी आहे. तू चल माझ्याबरोबर सरोज, तू तिला आत्ताच्या आता घराबाहेर काढ. असं पण रोहिणी आता या सरोजला बोलते आणि तिचा हात धरून इकडे या नैनासमोर घेऊन येते. त्यानंतर इकडे नैना ही खूप या अंजूवर भडकते. अंजूला बोलते की तुला किती वेळा सांगितलं माझी कॉफी मला वेळेवर देत जा. तेवढ्यामध्ये सरोज आणि रोहिणी तिथे येतात. राहुल समोर उभा असतो. इकडे आता ही सरोज ह्या नैनावर खूप भडकते आणि बोलते की तुला एवढा माज कुठून येतो गो? त्यानंतर इकडे अंजू ही नैनाला कॉफी आणून देते. नैना ती कॉफी पित असते. नैना लगेच बोलते की राहू दे, पिते मी ही कॉफी, काही प्रॉब्लेम नाही. तेवढ्यात आता सरोज आणि रोहिणी खूप रागाने या नैनाकडे बघत राहतात. नैना लगेच बोलते की अजून काही साध्य झालेलं नाहीये, मग तुम्ही एवढं माझ्यावर का ताव खाताय? अजून साध्य होऊ द्या ना, काय व्हायचं ते, मग बोला ना मला. तुम्ही तुम्ही ह्या घरच्या सुना आहेत आणि मी पण ह्या घरची एक सूनच आहे. तर नैना जेव्हा ह्या सरोजला आणि रोहिणीला बोलते त्यावेळेस इकडे आबा तिथे येतात. आबा बोलतात की नैना तू पूर्णपणे सीमाच ओलांडून पार केलेली आहे. अगं चूक तर केली आणि ह्या लोकांना आता वेठीला का धरतेस? असं आबा या नैनाला बोलतात. नंतर आता इकडे नैना बोलते की तुम्ही सर्वजण नॉर्मल राहा, तुम्ही कशासाठी एवढं टेन्शन घेताय? तेवढ्यामध्ये आता ही सरोज अंजूला आवाज देते. अंजू बिचारी तिथे येऊन उभी राहते. सरोज बोलते की अंजू एक काम कर, हिच्या रूममध्ये जाऊन हिच्या बॅग भरून सर्व काही हिचं सामान खाली घेऊन ये. आता अंजू लगेच वरती जाते. तेवढ्यात आता नैना लगेच बोलते की का? दुसरीकडे असं बघायला मिळतं की कला ही या चांदेकरला बोलते की माझ्या हाती तो लागेल करी तो सौरभ. मला एक कळत नाही चांदेकर, मी जिथे जिथे त्या सौरभला बघायला जाते ना तिथे तो गायब झालेला असतो रे. नेमकं काय कळत नाही, नेमकं काय चाललंय त्या सौरभचं. असं पण इकडे कला ही अद्वैतला बोलते. आता अद्वैत व कला दोघेही गाडीमध्ये बसतात आणि तेथून आता रोडने इकडे येत असतात.
कला ही आपल्या मनाशी बोलते की हा सौरभ जर लवकर माझ्या हाती नाही लागला तर मी पुरावे कुठून दाखवणार आई ह्या चांदेकरांना. काय करू मी? आई अंबाबाई तूच काहीतरी कर आणि माझ्या हातात पुरावे दे. असं पण इकडे ही कला गाडीमध्ये बसल्या बसल्या आपल्या मनाशी बोलत असते. त्याच वेळेस मित्रांनो हा सौरभ लगेच या कलाला समोर गाडीच्या समोर दिसतो. आता कला ही या चांदेकरला गाडी थांबवण्यासाठी सांगते. आता गाडी थांबवताच इकडे हा सौरभ हळूहळू तेथून चाललेला असतो. तेवढ्यामध्ये इकडे कला ह्या सौरभला खूप मोठ्याने सौरभ असा आवाज देते. सौरभ आता ह्या कलाकडे वळून बघतो आणि लगेच तेथून पळ काढतो. आता कला सुद्धा या सौरभच्या पाठीमागे पळत असते. अद्वैत तर गाडीमध्येच बसलेला असतो. त्यानंतर आता इकडे कला ही या सौरभच्या पाठीमागे पळत असते, त्याचा पाठलाग करत असते. इकडे आता सरोजने सर्व काही या नैनाचं सामान फेकून दिलेलं असतं. जोरामध्ये तिच्या बॅग फेकून दिलेल्या असतात आणि त्याच वेळेस आता हे सर्व नैना बघते. नैना बोलते की अहो सरोज मॅडम तुम्ही असं काय करता? प्लीज माझ्या बॅग फेकून देऊ नका ना. त्यानंतर आता पुन्हा नैना त्या बॅग आपल्या घरामध्ये घेऊन येते आणि बोलते की प्लीज असं करू नका ना. त्यावेळेस इकडे राहुल हे सर्व बघून खुश होत असतो. त्यानंतर आता इकडे ही रोहिणी लगेच बोलते की आता मी हिच्या सोबत या कलाचं सुद्धा सामान बाहेर फेकून देणार आहे. असं पण इकडे ही रोहिणी या सर्वांसमोर बोलते. तेवढ्यात आता आबा पण समोरच असतात. आबा लगेच बोलतात की अजून कला ही निर्दोष आहे हे सिद्ध व्हायचं आहे, त्यामुळे अजिबात कलाच्या सामानाला कोणी हात लावायचा नाहीये. असं पण इकडे आबा हे सर्वांसमोर बोलतात. त्यानंतर ही सरोज लगेच या आबांना बोलते की अहो एवढं सर्व घडलंय तरी तुमचा कळवळा कसा जात नाही ह्या मुलींविषयी अजिबात. थोडंसं शांत राहा ना तुम्ही. असं पण इकडे ही सरोज आता या आबांना बोलते. तेवढ्यात आता नैना बोलते की अजिबात तुम्ही त्या कलाला पाठीशी घालायचं नाहीये. तुम्हाला माहीत आहे का ती कला एक दिवस तुमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसायला मोकळी होणार आहे. मग तुम्हाला कळेल या नैनाचं महत्त्व. खूप डेंजर आहे ती कला. असं पण इकडे ही भडकलेली नैना आता सर्वांसमोर बोलत असते. त्याच वेळेस इकडे रोहिणी आणि सरोजा नैनाकडे बघत राहतात. आता सरोज लगेच बोलते की बाहेर हो चालती घरातनं, जास्त नको शहाणपणा शिकू आम्हाला. तर आता इकडे रोहिणी बोलते की थांब मी त्या कलाचं सामान घेऊनच येते. तर रजनी मॅडम आता या रोहिणीकडे बघतात. त्यावेळेस इकडे नैना ह्या सरोजला सांगते की ओ असं काय करता? प्लीज तुम्ही माझं सामान बाहेर फेकू नका ना. तेवढ्यामध्ये इकडे आता सौरभ एका रिक्षामध्ये बसून पळून जातो. तर दुसरीकडे आता ही कलासुद्धा या सौरभच्याच पाठीमागे त्या रिक्षामध्ये बसते आणि तेथून पळून जात असते. आता दोघांच्याही रिक्षाचा पाठलाग एका पाठीमागे असतो. इकडे हा सौरभ या रिक्षावाल्या दादाला बोलतो की थोडी फास्ट काढा. तेवढ्यामध्ये इकडे कला पण या आपल्या रिक्षावाल्या दादाला बोलतो की त्या रिक्षाला आडवी घाला. इकडे आता हा अद्वैतचा फोन या कलाला येतो. तर कला ही रिक्षामध्ये बसलेली असते. अद्वैत बोलतो की अगं तू मला सांगितलं का नाही कुठे गेली आहेस? कला बोलते की तू एक काम कर चांदेकर, तू घरी निघून जा. मी तुला घरी आल्यावर सर्व काही घडलेला प्रकार सांगते. असं म्हणत आता अद्वैतचा व कलाचा फोन बंद होतो. इकडे आता कलाचं लक्ष फक्त सौरभवरच असतं की आपण आता सौरभला कसं पकडू आणि कसं नाही. इकडे आता दोघांच्याही रिक्षा एका पाठोपाठ चाललेल्या असतात. कला ही खूप मोठमोठ्याने या सौरभला थांब थांब असं म्हणत असते. तेवढ्यामध्ये इकडे सौरभ आता आपल्या मनाशी बोलतो की मी जर हिच्या हाती लागलो तर माझं काम अवघडच होणार आहे. असं पण इकडे आता हा सौरभ आपल्या मनाशी बोलत असतो. त्यानंतर मित्रांनो आता या कलाने या सौरभला त्या रिक्षामधून ओढून बाहेर काढलेलं असतं आणि त्याच्या शर्टची गचांडी धरलेली असते आणि बोलते की थांब मी तुला आत्ताच्या आता पोलिसांच्याच हाती देते. तू मला आत्ताच्या आता सांग काय खरं आहे आणि काय नाही. त्यावेळेस आता इकडे हा जो काही सौरभ असतो तो बोलतो की हिला आत्ताच्या आता सांगून टाकलेलंच बरं राहील, नाहीतर आपल्याला जर पोलिसांच्या ताब्यात दिलं तर खूप अवघड होऊन बसेल. असं पण इकडे हा सौरभ आपल्या मनाशी बोलतो आणि कलाला बोलतो की प्लीज पोलिसांना फोन करू नको, मी तुला सर्व काही सांगतो. तर कला ही या सौरभला बोलते की अरे तू एक गायनॉलॉजिस्ट आहे ना, एवढी घाणेरडी फसवणूक कशासाठी करतोस? काय हवं होतं तुला? अरे तुला माझ्या आईची काय अवस्था झाली माहीत आहे? कधी विचार केला तू माझ्या घरच्यांचा? ही अशी घाणेरडी फसवणूक करताना तुला थोडीशी लाज कशी वाटली नाही? का फसवलंस तू आम्हाला? दे उत्तर याचं. असं पण इकडे कला ही या आपल्या सौरभला बोलत असते. आता कला ही आपल्या मनाशी बोलते की हा असं ऐकणार नाहीये, आता मलाच काहीतरी करायला हवं. आता बघ मी काय करते ते. नैना ताईंनी सांगितलं की हा प्लान सर्व तुझा होता, हे खरं आहे का? तूच तिला खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक करायला सांगितलं होतं. तर सौरभ बोलतो की काय? मी सांगितलं? मी चुकून सुद्धा सांगितलं नाही. घाणेरडी कुठली ती, मला फसवायला निघालीच, असं सौरभ या कलाला बोलतो. त्यानंतर इकडे
सौरभ बोलतो की अगं तिने मला लग्नाला प्रॉमिस केलं होतं कला. तिने पैसे बघून त्या चांदेकरांशी लग्न केलंय. तर इकडे आता हा सौरभ बोलतो की अगं खूप फसवलं मला त्या नैनाने. कला बोलते की तू आत्ताच्या आता माझ्याबरोबर चांदेकरांच्या घरी चल आणि तिथे सर्व कबुली दे. पण कला या सौरभला बोलते. तर सौरभ ठीक आहे असे बोलतो. इकडे आता अद्वैत घरी येतो. इकडे सरोज तर या चांगलंच नैनाला धमकावत असते. तेवढ्यामध्ये आता कला तिथे येते. तर सरोज पण आता या कलाकडे बघते आणि बोलते की आल्या का, या मॅडम आतमध्ये असं. पण इकडे आता ही सरोज या आपल्या कलाला बोलते. त्यावेळेस कला बोलते की मी कोणालाही फसवलेलं नाही आहे मॅडम. त्यानंतर रोहिणी बोलते की यांच्याकडे कसले पुरावे आणि कसले काय, फक्त दिवस ढकलायचे काम चालू आहेत असं. पण इकडे आता ही रोहिणी जेव्हा बोलते तर अद्वैतला ही सरोज बोलते की हिच्याकडे कसले पुरावे आहेत तेवढे दाखव मला. त्यावेळेस इकडे ही कला बोलते की मला बोलू द्या ना तुम्ही. मला आता माझ्यावर जे काही खोटे आरोप केलेले आहेत ते सिद्ध करून माझ्याकडे दाखवायची आहे. माझ्याकडे सिद्ध करण्यासाठी पुरावा पण आहे, तेच मला दाखवायचं आहे असे. पण ही कला आता सर्वांसमोर बोलते. तर आता रोहिणी आणि राहुल हे लगेच एकमेकांच्या जवळ जातात आणि बोलतात की अरे राहुल, तू बंदोबस्त केलाय ना त्या सौरभचा. तर सौरभ आता इथे नाही आहे असं राहुल हळूच या रोहिणीला सांगतो. आता हिच्याकडे कसला पुरावा नाही आई, तू बघ तू काय होतं ते. फालतू आहे हे सर्व, डॉक्टरच नाही तर कुठला पुरावा आणला हिने असं. पण राहुल या नैनासमोर हळूच रोहिणीला सांगतो. सौरभ आता लगेच समोर येतो. आता सौरभ लगेच इतका काही ह्या नैनावर भडकलेला असतो. नैनाला तर समोर सौरभला बघून खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतर इकडे आता ही कला बोलते की सौरभ, काय सत्य आहे ते सर्वांसमोर सांगून टाक. आता सौरभ लगेच बोलतो की हा जो काही खोट्या प्रेग्नन्सीचा डाव केला होता हे सर्व खोटं आहे. कारण आता मला नैनाने पैसे देऊन हे सर्व करायला भाग पाडलं होतं. यामध्ये कला कुठलीच दोषी नाही आहे. सर्व काही नैनाचा डाव आहे असं जेव्हा सौरभ सर्वांसमोर सांगतो त्यावेळेस इकडे या नैनाला तर खूप मोठा धक्का बसतो. तर कला ही आता अद्वैतला बोलते की अद्वैत चांदेकर, मी तुझ्या शब्दाला इथून पुढे कसलाच डाग लागून देणार नाही आहे. मी शेवटी खरीच आहे आणि खरंच वागणार आहे असं. पण कला आता अभिमानाने सर्वांसमोर या आपल्या अद्वैतला बोलते. तर मित्रांनो, आता नेमकं काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.